तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची काल शपथ घेतली। राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यामध्ये मोदींसोबतच राजनाथ सिंह, त्यासोबतच अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, एस जयशंकर यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे। भाजपचे मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, मनोहर लाल खट्टर, जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी आणि बिहारचे जीतन राम मांझी यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। या मंत्र्यांची खाती अजून जाहीर झालेली नाहीये। आज खाती जाहीर होण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। निलेश, अमोल, आपण जर पाहिलं तर 30 कॅबिनेट यासोबतच स्वतंत्र प्रभार असणारे 5 आणि राज्यमंत्री एकूण 36 अशा टोटल 72 जणांना काल शपथ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। महाराष्ट्रातून देखील 6 महत्वाच्या व्यक्तींना काल शपथ घेतलेली आहे। महत्वाची ही बाब आहे की आजच खाते वाटप होतंय का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कालच सूचना केल्या होत्या आणि शपथ घेतल्यानंतर प्रामुख्याने त्यांना हे देखील म्हटलं होतं की आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारे पूर्णपणे लक्ष देणं, यासोबत अपूर्ण सगळी जी कामं आहेत ती तत्काळ पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत, अशा पद्धतीच्या सूचना देखील पंतप्रधानांनी चहापानाच्या वेळी काल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आज प्रामुख्यानं लगेचच मंत्र्यांना खात्यांचं वाटप होऊन लगेचच कामाला सुरुवात होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगानं आज खातेवाटप झाल्यास महाराष्ट्राला कोणकोणती खाती मिळतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील, रामदास आठवले असतील, प्रताप जाधव असतील, रक्षा खडसे असतील, मुरलीधर मोहोळ असतील, हे महाराष्ट्रातले 6 मंत्री आहेत आणि यांच्या खाते वाटपाकडे आता एकूणच लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद निलेश, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।